नमस्कार मैत्रिणींनो, आज मी शेवगा मसाल्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर मी तर सगळं साहित्य ताजं वाटण काढून केलेली आहे भाजी. तर इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, खोबऱ्याचे 2 तुकडे घेतले आहे, 2 चम्मच कारळं, 2 चम्मच तेल, थोडीशी धने, अद्रक, लसूण, शेंगदाणे, कोथिंबीर आणि 2-3 कांदे घेतले आहेत आणि शेंगा धुवून घेतल्या आहेत. आता शेंगा आपण उकळायला घालूयात. तर इथं कढईमध्ये एक तांबे पाणी टाकलं आहे, त्यामध्ये शेंगा टाकून दिल्याने आता त्यामध्ये मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आणि अर्धा चम्मच हळद टाकायचं आहे. तर आपल्याला 10 मिनिट शेंगा उकळून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपण साहित्य चिरून घेऊया. तर मी आता कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, खोबरं चिरून घेतलं आहे, कांदा पण चिरून घेतलेला आहे, मी कोथिंबीर चिरून घेतली आहे. आता सगळं साहित्य तव्यावर टाकून भाजून घेऊ. तर मी तर गॅसवर तवा ठेवला आहे, त्यामध्ये कारळं तीळ एकत्रच घातलं आहे. तर थोडंसं तळलं की आपण काढून घ्यायचं आहे. तर सारखं हलवायचं, कारण तीळ आणि कारळं लवकर करपतं, त्यामुळे मध्यमच गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपले तीळ कारळे उडत आहेत, तडतडत आहेत. तर 2 मिनिट आपण परतून घेऊया आणि भाजलं की काढून घेऊया. तर आता मी तर कारळे तीळ काढून घेतले आहे. आता इथं खोबरं टाकले तव्यावर, तर खोबरं भाजून घ्यायचं आहे. त्यावर थोडंसं तेल घातलं आहे. तर बघू शकता आपलं खोबरं आता परतलं आहे थोडंसं. त्यामध्ये धने घातले आहे मी भाजायला. धने थोडेसे भाजले की आपण खोबरं आणि धने काढून घेऊया. तर मी आता खोबरे आणि धने काढून घेत आहे बाय. आता गॅसवर मी कांदा घालून घेते, अद्रक लसूण टाकले आहे. तर आता त्यावर थोडं तेल सोडायचं आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला, लालसर भाजूपर्यंत. तर सारखं हलवून घ्यायचं आहे कांदा. तर कांदा आपल्याला मिडियम गॅसवर छान परतून घ्यायचा आहे. तर इथं कांदा आपला थोडासा लाल झालेला आहे. तर अजून 2 मिनिट कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर आता आपला कांदा अजून छान लाल झालेला आहे. त्यामध्ये आता कोथिंबीर थोडीशी परतून घ्यायची आहे. आता आपल्याला कोथिंबीर एक मिनिट परतून घ्यायची आहे कांद्यामध्ये. नंतर आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर आता आपला छान परतला आहे. आता ताटात काढून घेतलेला आहे मी. आता तव्यावर शेंगदाणे घातले आहे भाजायला. शेंगदाणे 2 मिनिट आपल्याला थोडेसे लालसर होऊन द्यायचे आहे. तर आता आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत मिडियम गॅसवर. आता हे पण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर आता हे सगळं साहित्य आपण काढून घेतलेलं आहे. आपल्या शेंगा पण आता उकळलेल्या आहेत. तर आता हे वाटण गार झाल्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये काढून घ्यावा बारीक पेस्ट करून. तर मी इथं मिक्सरमध्ये पाणी घालून शिल्लक बारीक पेस्ट करते. तर हे आता वाटीमध्ये काढून परत तीळ काढायला आणि शेंगदाणे पण काढून घेते. यामध्ये पण थोडं पाणी घालून पेस्ट बनवायची आहे बारीक. तर आता मी तर गॅसवर कढई ठेवले, त्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. तर आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे वाटण आणि हे पूर्ण वाटण आपल्याला मिडियम गॅसवरच परतून घ्यायचं आहे पूर्ण. तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपलं वाटण आता थोडंसं कलर बदलला आहे. अजून आपल्याला 2-3 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता आपलं आता तेल सुटलेलं आहे आणि कलर पण थोडा लाल लाल झालेला आहे. आता पूर्णपणे आपलं हे वाटण परतलं आहे. आता यामध्ये आपण मसाले घालू. तर इथं 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 मिरचा घरगुती मसाला घेतलेला आहे 1 चमचा. तर आता हे मसाला आपण पूर्ण परतून घ्या. त्यामध्ये मिडियम गॅसवर आपल्याला 2 मिनिट मसाले परतून घ्यायचे आहे.
तर बघू शकता इथं आपला मसाला छान असा परतला आहे. तर यामध्ये आपण शेंगा शिजलेल्या घालून घेऊया. तर हे छान वाटण हलवून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण तिरकाळाची पेस्ट टाकून देऊ. तर आता आपण भाजीला आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊया. तर मी आता 1 तांब्या पाणी घातलं आहे परत. तर बघू शकता आता आपली भाजी थोडी गरम झालेली आहे. आता भाजीला 10 मिनिट थोडेसे शिजवून द्यायचं आहे. तर आता आपली भाजी छान उकळलेली आहे आणि शिजलेली पण आहे. तर 2 मिनिटांनी आपण गॅस परत बंद करून घेऊया. तर आता आपली भाजी पूर्णपणे तयार आहे. तर कोथिंबीर घालून 2 मिनिट शिजवून घेतली आहे. तर बघू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे. तर धन्यवाद.